घरात गणपती आहेत आणि उकडीचे मोदक कधी बनणार नाही असं तर कधी होणार नाहीये. तर आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय आदल्या रात्रीपासून. कारण की उद्या गौराई जेवणार होत्या. त्याच्यामुळे सगळं फराळ वगैरे बनून झालं होतं. फक्त चकल्याच बाकी होत्या. सो तेच करण्यासाठी मी घरच्यांची हेल्प करत होती. मग सगळे उठून आवरलं आणि लगेच कामाला लागलो. कारण की आज मंगळागौरीचा सुद्धा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे सगळेजण आपले आपले काम करत होते. मावशींना बोलली हाय करा तर ते लगेच पळून गेल्या. आमचं काम चालूच होतं. तेवढ्यात पप्पा आणि अक्का सुद्धा आल्या होत्या. म्हणून मग लगेच आम्ही जेवून घेतलं. त्याच्यानंतर मग त्यांना नेलं गोठ्यावर. गोठा दाखवून डेकोरेशनसाठी पानं तोडून आजी लोकांचे फोटो काढून दीदी यांना सोडायला गेली. मग संध्याकाळी छान मस्तपैकी सगळेजण तयार झाले होते आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय यार. ते सगळं झालं आणि लगेच यांचा मंगळागौरीचा कार्यक्रम सुद्धा चालू झाला. हे इकडे आणि बिचारे हे लोक इकडे काम करत होते. पण खरं सांगते यार, मोदक एवढे भारी झाले होते ना, एकदम टेस्टी. तेवढ्यात मी बघितलं की आजीबाई जोमात आणि बाकी सगळे कमाल. यांचा डान्स बघून झाल्यानंतर आमचा सुद्धा डान्स चालू झाला आणि 1760 टेक्स घेतल्यानंतर फायनली आमची रील बनून झाली. आणि मंगळागौरीच्या दिवशी जी काही धमाल मस्ती केली ना, ती सगळी मी व्लॉगमध्ये दाखवली आहे. सो तो व्लॉग येणार आहे थोड्या दिवसात या चॅनलवर. सो सबस्क्राईब करायला विसरू नका.